चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे। सीजेपी आंदोलनामध्ये झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात बुलढाण्यामध्ये युवक काँग्रेसचं अर्धनग्न आंदोलन। सीजेपीच्या समर्थनार्थ युवक काँग्रेस आक्रमक। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। जालन्यामध्ये काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन। आंदोलनाच्या वेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। भाजपच्या आंदोलनानंतर काँग्रेसने परिसरामध्ये गोमूत्र शिंपडले। दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे अलिबागमध्ये पडसाद। शेकापकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध व्यक्त। केंद्रीय गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये वर्ध्यामध्ये भर पावसात काँग्रेसचं आंदोलन। शिक्षण व्यवस्थेमधील अनागोंदी कारभाराच्या विरोधात काँग्रेसची मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। पाटणमध्ये विद्यार्थ्यांकडून भर पावसात ठिय्या आंदोलन। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त। केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी। नांदेडमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर भाजप आक्रमक। काँग्रेस कार्यालय परिसरात दोन्ही गटांकडून घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन। राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचा रास्ता रोको। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे रास्ता रोको। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ठाण्याच्या शहापूरमध्ये आंदोलन। सर्व पक्षांसह तरुणांकडून आंदोलन। दिल्लीमध्ये पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध। दिल्लीमध्ये आंदोलकांवरील लाठीचार्जच्या विरोधात हिंगोलीच्या सेनगावमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा। केंद्र सरकारच्या धोरणाविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची जोरदार घोषणाबाजी। आणि एक महत्त्वाची बातमी